वळणावळणाचं विलक्षण आहे हे आयुष्य, सर्वांच्याच आहे हे अनुभवाचं. ते सगळे अपयशी ठरले जे मागे फिरले, जे पुढे चालत राहिले ते यशस्वी झाले. आपली गती धीमी वाटली म्हणून धीर सोडू नका, थोडी हिंमत धरा तर किनारा गाठाल. नमस्कार मंडळी, मी वैशाली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह स्टडीमध्ये. तुम्हाला दिसत असेल इथे आपला लाईव्ह स्टडी सुरू आहे आणि आपल्या आयुष्यात कितीही संकट येऊ दे, जर आपण धीर सोडला नाही, हिमतीने सामोरे गेलो तर नक्कीच आपल्याला एक ना एक दिवस किनारा मिळणारच आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आणि आज आहे 2 एप्रिल आणि आज आपला कुठलाही लाईव्ह क्लास झाला नाही, कारण रात्री भरपूर पाऊस आला, वीजही नव्हती, म्हणजे लाईट नव्हती. आणि मी जेव्हा सकाळी 4ला उठले तेव्हा लाईट नव्हती, पाऊस भरपूर येत होता. आणि त्यामुळे मग कसं मी पोस्ट टाकली की आज लाईव्ह स्टडी होणार नाही, म्हणून मी एक छोटा चार्जिंगचा लाईट आहे त्यात माझा अभ्यास केला. तर बघा मैत्रिणींनो, मला भरपूर कमेंट येत आहेत की ताई KVSचा पण सिलेबस सांग, किंवा KVS आणि टेटचे कुठले तर बघा, KVS आणि टेटचे काही टॉपिक कॉमन असू शकतात किंवा आहेतच. या प्रश्नाचं उत्तर मी आहे म्हणून सांगेल, कारण ही पण मी आता तयारी करते, तर मी PIT लेवलची तयारी करत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता तुम्हाला दिसत असेल 6 वाजले आहे. आता मुलीला उठवणार मी, कारण तिची स्कूल असते सकाळी, आणि मग माझं रुटीन सुरू करते. तर बघा, KVS म्हणजे केंद्रीय विद्यालय आणि टेट, आपल्याला ना टेटमध्ये पण ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी असते, त्यानंतर मॅथ पण असतं, फक्त मराठी असतं. तर KVS मध्ये हिंदी असतं आपल्याला आणि इंग्रजी पण असतं. तर बघा, आपल्याला ना तुम्हाला मी सांगते, जो KVSचा पेपर असतो तो 180 मार्काचा असतो, 180 मिनिटाचा असतो. आता नवीन, हे मी जेव्हा पेपर द्या तेव्हाची गोष्ट सांगते, आता नवीन नोटिफिकेशन येईल तेव्हा आपल्याला नवीन रूल कळतील. ते ह्या मी जो पेपर दिला होता तो सांगत आहे, त्यात मला 110 मार्क मिळाले होते, त्याची मी गोष्ट सांगत आहे तुम्हाला. तर आम्हाला पेडागॉजी 60 प्रश्न होती. पेडागॉजी म्हणजे CDP म्हणजे आपलं मानसशास्त्र, जे टेटमध्ये पण असतं. त्यानंतर इंग्रजी 10 क्वेश्चन होते, ते की आपल्याला 15 मार्कासाठी टेटला असतात. हिंदी 10 क्वेश्चन होते, ते हिंदीच्या ऐवजी फक्त टेटला मराठी असतं. तर आणि एक EVS असतं. तर EVS म्हणजे परिसर अभ्यास. आणि आपल्याला इकडे असतं मग हिस्ट्री जिओग्राफी, पण IBPS पॅटर्नमध्ये आपल्याला हिस्ट्री जिओग्राफी काही विचारलं नव्हतं, पण KVS मध्ये आपल्याला विचारतात. आपल्याला एक जो पार्ट 1 असतो तो जनरल पार्ट 1 असतो, ते 10 प्रश्न असतात, इंग्रजी आणि हिंदीचे 20 मार्कासाठी. आणि जो पार्ट 2 असतो मग त्यामध्ये इंग्रजी, हिंदी, मॅथ आणि EVS 20-20 मार्काचे प्रश्न असतात. ते NCERT बेसवर आपल्याला विचारतात. आता NCERT म्हणजे जी केंद्रीय शासनाची पुस्तकं असतात, जी दीक्षा ॲपमध्ये अवेलेबल आहेत ती. तर जसं आपलं महाराष्ट्राचं पाठ्यपुस्तक असतं ना, तसं केंद्राचे पण पाठ्यपुस्तकं असतात. त्यानंतर तुम्हाला अजून सांगू इच्छिते मी, जे की आपलं डेमो टीचिंग असतं ते 30 मार्काचं, इंटरव्ह्यू 30 मार्काचं. हे झालं KVS बद्दल. आत्ता अभ्यास कसा करायचा मी तुम्हाला सांगते. जे KVS मध्ये टॉपिक आहेत रिझनिंगचे, जसं की आता रिझनिंगचे टॉपिक आहे, डायरेक्शन आहे, लेटर कोडिंग आहे, नंबर कोडिंग आहे. म्हणजे जास्त नसतं पण असतं. त्यामुळे जर आपण जर टेटचा रिझनिंगचा अभ्यास करत आहे ना, तर आपलं इझिली KVSचं रिझनिंग होऊन जातं. मॅथचं पण तसंच आहे. मॅथमध्ये आपल्याला टेटमध्ये फ्रॅक्शन, बॉडमॉस, ॲव्हरेज, पर्सेंटेज, लॉस अँड प्रॉफिट, कंपाऊंड इंटरेस्ट, सिम्पल इंटरेस्ट, त्यानंतर एरिया, मला असं वाटतं आणखी आपल्याला, मला असं वाटते समीकरणे, एक रेषीय, आणि काही भूमितीचे पण प्रश्न असतात, ते की KVS मध्ये पण असतात. फक्त जे गुणांचा फरक आहे त्यामध्ये डिफरन्स असतो. आणि काही चौरसीय संख्या, सहमूळ, पंचकोनी संख्या, तेच फक्त इंग्लिशमध्ये असते. इकडे स्क्वेअर नंबर्स, ऑपोजिट नंबर किंवा मग हिंदीमध्ये असते. फरक फक्त भाषेचा आहे, हिंदी किंवा मराठीचा आहे. आणि आपल्याला टेटमध्ये इंटरव्ह्यू नसतो, आणि KVS मध्ये आपला इंटरव्ह्यू क्रॅक करून, डेमो टीचिंग क्रॅक करून मग आपल्याला त्याला पण मार्क असतात. तर तुम्ही जर CTET एक्झाम क्लिअर असाल, पेपर 1, पेपर 2, तर तुम्ही ऑब्व्हियसली KVS म्हणजे केंद्रीय विद्यालयाची एक्झाम देऊ शकता. त्यामुळे जर तुम्ही टेटचा अभ्यास करत असाल तर नक्कीच तुमचा केंद्रीय विद्यालय KVSचा पण अभ्यास होत आहे. त्यामुळे मनातली शंका काढून टाका की जर मी टेटचा अभ्यास केला तर मी KVS क्रॅक होऊ शकेल का, तर नक्कीच होऊ शकता. फक्त हिंदी मराठी असा हा असतो फरक, बाकी कुठलाही फरक तर मला अभ्यास करताना आजपर्यंत आढळून आला नाही. थोडा असतो डिफरन्स, तर तो आपण एवढं चतुर आहोत आणि एवढं हुशार आहोत की आपण तो डिफरन्स समजून घेऊ शकतो. आता सगळ्यांची विचार करण्याची कॅपॅसिटी वेगळी असते. जर आपण सोपं मांडलं तर सगळं सोपं होतं. त्यामुळे कुठल्याही मनात शंका ठेवू नका, बिनधास्त अभ्यास करा. टेटचा असो, KVS असो, RRB असो, फक्त अभ्यास करा, कारण घटक तेच असतात, फक्त प्रश्न वेगवेगळे असतात. तर मैत्रिणींनो, आजच्या या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.